चला असदे टीमचे कॅप्टन आपण या आणि जयनुमान क्रिकेट संघ निलजे टीमच्या कॅप्टन लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण आजच्या पहिल्या मॅचचा टॉस करूया. सुंदर नक्कीच बघतो आपण आमचा हा टॉस बॉक्स तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर असा नक्कीच अध्यक्ष चषक तुम्हाला पाहायला मिळतो. या सर्व ट्रॉफ्याज तुम्हाला पाहायला मिळतील, सन्मान चिन्ह आणि सुंदर ही सजावट आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष चषक दरवर्षीप्रमाणे ह्या देखील वर्षामध्ये एक सुंदर हा आयोजन आपल्याला स्पर्धेचा पाहायला मिळतो. तुम्हाला नक्कीच टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल. जीटीसी च्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. समाधान आमच्या ऑफिशियल दरम्यान कॅमेरामॅन प्रथमेश बघा, तुम्हाला पहिलाच चेंडू मात्र चॉईस चेंडू मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मात्र चेंडू चॉईस मिळणार नाहीये. आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक प्रवीण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पहिल्या मॅचचा टॉस होईल. चला कॅप्टन निलजे संघाचा कॅप्टन आपण या लगेचच. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. पहिली मॅच हसदेगाव अगेन्स्ट आपल्याला निलजे संघ पाहायला मिळेल इन मध्ये. 5 ओव्हरची मॅच असेल या गोष्टीची नोंद घ्या. चेंडू कधी फुटला, भिजला, खराब झाला, तुम्हाला चेंडू नवीनच दिला जाणार आहे. या देखील गोष्टीची नोंद घ्या. आणि चॉईस चेंडू तुम्हाला एकदाच असेल. संतोष नक्कीच आमचे मित्र आहेत आणि टीमचे कॅप्टन देखील आहेत. ते आता टॉस आपण करतोय. कॉलिंग कोणाची? चला आज टीमची कॉलिंग आहे. टेल असा कौले आणि आलाय हेड आलाय. टेल आलाय. तर थँक्यू सो मच प्रवीण. ठीक आहे सर, तुम्ही फिल्डिंग करा. संतोष आपण चर्चा करू. संतोष जरा. तर टॉस झाले असदेगाव नक्कीच टीमच्या कॅप्टन टॉस दरम्यान जिंकला आणि प्रथम त्यांनी फिल्डिंग घेतली. 5 ओव्हरची मॅच बघा. स्पर्धेचे जे काही नियम आहेत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. तुम्हाला चॉईस चेंडू एकदाच मिळेल. बाकी चेंडू तुमचा कधी हरवला, फुटला, भिजला, खराब झाला, तुम्हाला चेंडू नवीनच दिला जाईल. तो चेंडू जो आयोजक देतील तो चेंडू घेऊन तुम्हाला खेळावा लागेल. तिथे मात्र कुठल्या प्रकारची तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन करायची नाहीये. जो दिलाय आयोजकाने चेंडू तोच घेऊन तुम्हाला खेळावा लागेल. असदेगाव टीम आपण वेळ न घेता लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे आणि निलजे संघ आपण अजिबात आता वेळ न घेता 2 सलामीवीर फलंदाज पाठवायचे आहेत. जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच.
तर चला आता मात्र वेळ घ्यायचा नाही, आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. नक्की जे काही नियम आहेत तुमच्यापर्यंत आमचे अंपायर ऑफिशियल अंपायर नक्कीच पोहोचवतीलच. कारण का स्पर्धा मोठी आणि स्पर्धेमध्ये बघतो आपण जे नियम आहेत ते देखील आता मात्र सांगितले जातात, समजवले जातात सर्वच्या सर्व खेळाडूंना. कारण का नियमामध्ये भरपूर आता मात्र बदल झालेत आणि ते झालेले बदल आता मात्र अंपायर सांगत असताना तुम्ही शपथ झाल्याच्या नंतर ऑफस्ट्रिकवरती शपथ झाल्याच्या नंतर चेंडू वाईट दिला जाईल का नाही, असे काही भरपूर नियम आता मात्र बघतो आपण त्याच्यामध्ये चेंजेस आलेत. खास करून आता मात्र गोलंदाजाला थोडासा बेनिफिट देण्याचा प्रयत्न असणार आहे. चला द टीम आपण आता मात्र वेळ न घेता लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे. 2 सलामीवीर फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण आता वेळ घेऊ नका, आपल्याला लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे अध्यक्ष चषक 2021 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. 2021 हा पर्व 4थे वर्ष आहे या स्पर्धेचा अध्यक्ष चषकाचा आपल्याला पाहायला मिळतो आणि सुंदर ही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला खेळ चांगला क्रिकेट तुम्हाला प्रत्येकी वर्षामध्ये पाहायला मिळतो. सुंदर ही विकेट तुम्हाला पाहायला मिळते. आता वेळ न घेता आपण लगेचच मॅचला स्टार्ट करूया. 5 ओव्हरची ही मॅच असणार आहे. शुभ सकाळ, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. गणपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. कपाई केशरी गंध आम्हा शिव छत्रपतींचा छंद, मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब. 26/11 दिवस आहे. आपण भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या शहीदांना दिली आहे आणि लगेचच करूया मॅचला सुरुवात. आजच्या दिवसातील पहिला चेंडू नितेश पाटील स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल फटका चांगला आहे, पूलच्या माध्यमातून खेळले, तिकडे फिल्डर उपस्थित नाहीयेत. सर्कल सुरू आहे आणि पहिल्याच बॉल वरती येतोय आजच्या दिवसातील हा पहिला चौकार. ओव्हरचा इशारा देखील अंपायरच्या माध्यमातून आता आला. तेजस पहिल्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात. 2 सलामीवीर फलंदाज चेंडूमान क्रिकेट संघ निलजे टीमच्या माध्यमातून इन ऍक्शन मध्ये आपल्याला नितेश पाटील त्याच्यासोबत योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चौकार. आजच्या दिवसातील सुरुवातच चांगली झाली आहे. ओव्हर द विकेट अजून एक चांगला फटका स्वारकाटच्या माध्यमातून खेळलेत, तिकडे फिल्डर उपस्थित नाहीयेत. P1चं पहिलं षटक आणि चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. लागोपाठचा येणारा दुसरा चौकार नितेश पाटीलच्या बॅटमधून. गुड शॉट. सकाळचा पहिला सामना आहे आणि पहिल्या मॅच मध्ये धावा बनवणं एवढं सोपं देखील नसणार आहे. धावा चेस देखील करणं एवढं सोपं नसेल. संघाचे धावसंख्या आपल्याला 8 वरती पाहायला मिळते. चांगली सुरुवात. तेजस दरम्यान पहिलं षटक हाताळतोय. पॉवर प्लेचा हा पहिला षटक आहे. 5 ओव्हरचे मॅच आहे. आपल्याला 2 षटक पॉवर प्लेचे पाहायला मिळते आणि मैदान भरपूर चांगलं आहे. हा जबरदस्त हा मैदान आहे आणि सुंदर तुम्हाला मॅचेस नक्कीच आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. या दरम्यानचा अजून एक चांगला फटका आहे. तिकडे फिल्डर आता मात्र उपस्थित आहे. स्लीपर कव्हरच्या दिशेने पेट्रोलिंग करत आहेत. चेंडू चुचून फेक करेपर्यंत
2 धावा इथनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला 10 वरती पाहायला मिळते. 10 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक क्रमांक या दरम्यान तेजस आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचा. सकाळचं सेशन भावपूर्ण श्रद्धांजली आपण नक्कीच आपल्या भारताच्या नक्कीच जवानांना शहीदांना आपण दिली. राष्ट्रगीत घेतलं. त्याच्यानंतर मात्र स्पर्धेला अध्यक्ष चषकाला आपण सुरुवात केली. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये जबरदस्त क्रिकेट तुम्हाला आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटनं दरम्यानचा हा फटका पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क बरोबर आला नाहीये. गती कमी होती. जास्तीत जास्त फक्त शॉर्ट ऑन पूल चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज तेजसच्या माध्यमातून केला जातो. संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. स्कोर बोर्ड आपल्याला 11 वर पाहायला मिळतं. 11 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. नितेश पाटीलच्या बॅटमधून ऑलरेडी 2 चौकार आलेत आणि आता मात्र प्रथमच स्ट्रायकिंग एंडला आपल्याला योगेश पाटील पाहायला मिळतील. सलामीवीर फलंदाज. सुरुवात तर चांगली झाली आहे हनुमान क्रिकेट संघ निलगे संघाची. या दरम्यानचा चांगला फटका स्वारकाटच्या माध्यमातून खेळलेत. पॉइंट लिहित खेळाडू उपस्थित नाहीये. धावा चांगल्या मिळतील. सुरुवात नितेश पाटीलनं चौकारानं केली आणि आता मात्र योगेशने देखील सुरुवात चौकारानं केली आहे. आजच्या दिवसातील हा 3रा चौकार. चांगली या दरम्यान आपल्याला सुरुवात पाहायला मिळते मैदानात शॉट मध्ये. योगेश पाटील देखील चौकारांना आगास करतोय आपल्या डावाचा. संघाची धावसंख्या 15 वरती. तेजसचा हा मोठं षटक. ओव्हर द विकेट ना पुढचा चेंडू. खूप चांगला फटका लेट कटचा आपल्याला पाहायला मिळतो. आउटफील्ड तिथे मात्र थोडीशी स्लो झाली आहे. भरपूर वेगाने खेळाडू मात्र चेंडू पर्यंत पोहोचणार, उचलणार, फेकणार. तोपर्यंत 2 धावा तर धावून झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. पहिल्या इनिंगचा दरम्यान खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 वरती. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय. दरम्यान 17 धावा, कुठलाही विकेट गमावला नाहीये. पहिला P1चं षटक होतं. याच्यामध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. नितेश पाटीलच्या बॅटमधून, योगेश पाटीलच्या बॅटमधून एक चौकार आला आणि चांगली सुरुवात होणं गरजेचं होतं. ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळते निलज संघाच्या माध्यमातून. थोडासा वेळ आपल्याला कमी खर्च करायचा आहे. तुम्हाला 5 षटकांसाठी 25 मिनिटं आयोजकांच्या माध्यमातून दिली गेलेत. या गोष्टीची नोंद घ्यावी. तर 2 ओव्हरचा जर आपण पॉवर प्लेचा खेळ कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितला तर वाकलंग टीमच्या माध्यमातून खूप चांगला खेळ झाला होता. त्यांनी एकूण धावा बनवल्या होत्या 2 ओव्हरमध्ये 34. दुबे आमच्या सोबत ऑफिशियल गुणसंख्यालेखक आहेत. ते नक्कीच आम्हाला माहिती देतात. तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. पॉवर प्लेचा अजून एक षटक बाकी आहे. गोलंदाज अमोल आपल्याला पाहायला मिळतील. षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज नितेश पाटील. ओव्हर द विकेट. पूलचा हा फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर उपस्थित नाहीये. धावा चांगला मिळतील. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील हा पहिला षटकार येतोय नितेश पाटीलच्या बॅटमधून. गुड शॉट. काशीनाथ पाटील त्यांचा कटआउट आहे. त्याच्यानंतर कटआउट आहे साईनाथ भोईर. 2 आमच्या मान्यवरांचा कटआउट्स आहेत. तर याच्यासाठी पारितोषिक आमचे जयेश मात्रे यांच्याकडनं असणार आहे. जर डायरेक्ट हिट झाला षटकार मारत असताना तो 500 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क आला नाहीये. सरळ बॅटने धावा येत आहेत. मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न असे नक्कीच भरपूर आपण खेळाडू बघतोय की ते मात्र भरपूर जास्तीत जास्त रिव्हर्सचे फटके खेळत असतात. आता अपयश आला नितेश पाटीलला. चांगला कमबॅक अमोलचा. संघाची धावसंख्या 20. दरम्यान पुन्हा एकदा गती कमी केली. चांगली या दरम्यान आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. 23 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू आपल्याला अकुटपासा पाहायला भेटला. त्याच्यानंतर आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्विचिट करण्याचा प्रयत्न केला नितेश पाटीलला. अमोल अष्टपैलू खेळाडू टीमचा. 5 ओव्हरची मॅच आहे.
50+ धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असेल सकाळचं सेशन चांगली गोलंदाजी आहे निलजे टीमकडं. त्या अनुषंगानं मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळेल. रंगतदार हा सामना होईल. अमोल या दरम्यान ओपी चेंडू फटका तर चांगला आहे. सांडन डिलिव्हर पाठवला चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो नितेश पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. संघाची धावसंख्या 29 वरती. अमोल गती पुन्हा कमी केली. फटका चांगला आहे. ते डीप मध्ये फिल्डर आवाज उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली आहे. फेक देखील भरपूर चांगली पाहायला मिळते आपल्याला. एकच रनीत मेल सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 30 धावा स्कोर बोर्ड वरती. योगेश पाटील 30 धावांची भागीदारी देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात हनुमान क्रिकेट संघ निलजे संघाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट स्विचचा फटका चांगला आहे. तिथे फिल्डर उपस्थित नाहीयेत. चेंडू जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 4 धावा. रवींद्र म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालंय. एक अप्रतिम खेळाडू उद्योजक आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटसाठी नक्कीच थोडासा वेळ त्यांना कमी मिळतो कारण का व्यवसाय असल्या कारणानं जास्तीत जास्त मग तिकडे ते बिझी असतात. मग ते इनॅक्शन मध्ये आपल्याला नक्कीच ते पाहायला मिळतील. कमी सून भरपूर टुर्नामेंट्स आहेत. जानेवारी महिन्यामध्ये सर्वात मोठी स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 10 लाख रुपयाची एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आणि याच मैदानावरती या स्पर्धेचं दर्जेदार असं आयोजन पाहायला मिळेल. जानेवारीच्या नक्कीच 17 तारखेला त्या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा असणार आहे आणि महाराष्ट्रातून खेळाडू मात्र खेळण्यासाठी येणार आहेत या स्पर्धेमध्ये. स्पर्धेच्या आमच्या सन्माननीय आयोजक रवींद्र म्हात्रे शुभ आगमन झालं. अगोदरच खेळले फलंदाज चेंडू आणि बॅटचा बरोबर संपर्क आला नाहीये. दरम्यान आपल्याला चेंडू चांगला पाहायला मिळतो. षटकामध्ये गोलंदाज मिलिंद आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये वाकलन बी टीमनं चांगला खेळ केला होता. एकूण धावा त्याने बनवल्या होत्या 34 2 ओव्हरमध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या. आणि आजच्या देखील दिवसामध्ये बघतो आपण निलजे टीमनं त्याच विक्रमाची बरोबरी केली आहे. एकूण त्यांनी देखील 34 धावा बनवल्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये. अमोल ओव्हर द विकेट ना स्ट्रायकिंग एंडला नितेश पाटील खेळण्यासाठी सज्ज आहेत. ओव्हर द विकेट ना चांगला चेंडू अपील तर झाली. अपील आहे स्ट्रॉंग अपील आपल्याला पाहायला मिळते. अंपायर सहमत नाहीयेत. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. गती कमी करत असताना कमी गतीने चेंडू आता मात्र हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये विकेट बघतो आपण. पाटा विकेट आहे. या विकेट वरती जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर तुम्ही नक्कीच धावा रोखू शकाल आणि प्रयत्न सुरू आहेत. सन्माननीय दत्ता पाटील निलजे गावचे यांचं शुभागमन झालं. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. अध्यक्ष चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. निलजे गावचे मान्यवर तसेच असदेगावचे कोणी उपस्थित मान्यवर इथे आला असाल तर आपण देखील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. चांगला चेंडू फुलर लेन्स होता. बॅकलिपला खाली ठेवला. ऑनट्रेचा हा फटका डीप मध्ये मिड विकेटला तिथे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली. आता कॉलिंग आपल्याला तेवढीच चांगली पाहायला मिळते. 2 धावा इथनं धावून कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपल्याला 36 वर पाहायला मिळते. 36 धावांची भागीदारी. कुठलाही विकेट आतापर्यंत गमावला नाहीये. हा प्लस पॉइंट आहे. 12 चेंडू मध्ये 26 धावांचं योगदान नितेश पाटीलचं. फक्त दिशा दिली. सॉक्सीचा फटका चांगला. डीप मध्ये फिल्डर नाहीयेत. आउटफील्ड फास्ट आहे. जाईल चेंडू स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
चांगलं संगीत 2011 आहे आज आणि दिल्लास देखील सुंदर संगीत तुमच्यापर्यंत पोहोचू द्या. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 40 वरती. चांगली बॅटिंग नितेश पाटीलची पाहायला मिळते आपल्याला. सुंदर बॅटिंग. फुल टॉस आहे. फटका देखील तेवढा चांगला. डीप मध्ये तिथं फील्डर उपस्थित आहे. स्लीपर कव्हरला फिल्डिंग आदरमानची चांगली झाली. आउटफील्ड मध्ये चेंडू शोधून फेक केली जाते. 2 धावा मिळणार आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. 42 42 धावा स्कोर वरती. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे. सुंदर या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम ही सजावट या ग्राउंडची आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटचा बरोबर संपर्काला नाहीये. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. ऑन द स्टंप फेक देखील आली आहे. एकापेक्षा जास्त इथं धाव मिळणार नाही. षटक क्रमांक 30 दरम्यानचा कंप्लीट झाला. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 43. 43 धावा धावफलकावरती आहेत. चला डीन्स ब्रेकर जा मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. नक्कीच मैदानाच्या आतमध्येच पिण्याची पाण्याची देखील व्यवस्था केली गेली आहे. एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष चषक आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ही एक नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला पाणी उपलब्ध आहे. त्रेचाळीस धावा आहेत. डीन्स ब्रेक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जाऊया आपण ऐकू एक चांगलं संगीत. शशी पाटील देसाई गावचे दत्ता पाटील निलजे गावचे यांचं शुभ आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. शशी पाटील देसाई गावचे यांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. निलेश पाटील देसाई गावचे कोणी वरिष्ठ नागरिक किंवा उद्योजक समाजसेवक इथे असतील तर आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. साई मात्रे एक अप्रतिम खेळाडू यांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. हँडसम बॉय या साई मात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. खूप दिवसाच्या नंतर नक्कीच त्यांचं दर्शन झालं आहे. बिझी शेड्यूल असतो. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. जरा मागच्या दिशेनं 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 43 आहे. यश आहेत गोलंदाज. फुल टॉस होता. नो बॉलचा इशारा अंपायरचा तर आलाय. एकूण या 3 धावा इथनं मिळणार आहेत. ओस्ट्रेप आणि अंपायर आता मात्र नक्कीच सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल अंपायर आहेत. योग्य ते डिसिजन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवले जातीलच. एकूण 3 धावा इथनं मिळतील. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 46 वरती आपल्याला पाहायला मिळते. यापुढच्या दोन्ही टीमना रिपोर्ट करायचं आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. दहिसर आणि मोठी वाडेकर आणि देवीचा पाडा अशी मॅच असणार आहे. चांगला फटका तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. फ्लॅटेड शॉट आपल्याला पाहायला मिळतोय नितेश पाटीलच्या बॅट मधून. अजून एक धमाका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
निलेश पाटील देसाई गावचे यांचं देखील शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. 41 धावा 17 चेंडू खेळलाय. अर्धशतक आपल्याला कदाचित पहिलं पाहायला मिळेल की, कारण का कालच्या दिवसामध्ये अर्धशतक झालं नव्हतं कुठल्याही खेळाडूचं. इंडिव्हिज्युअल 50 धावा झाल्या नव्हत्या. मात्र नितेश पाटील हा पराक्रम करेल का? मोठमोठ्या इनिंग्स त्याच्या नावावरती आहेत. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली उल्लेखनीय कामगिरी त्यांनी आजवर केली आहे आणि सीझनला सुरुवात झाली आणि त्याचा चांगला फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 52, 52 धावा स्कोर बोर्ड वरती. यावेळेस अजून एक चांगला फटका आहे. फुलचा हा दमदार दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जबरदस्त आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. 58 धावा स्कोर बोर्ड वरती. 47 धावा इंडिव्हिज्युअल खेळतो नितेश पाटील. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला फटका आहे तिथे. मात्र आता फिल्डर उपस्थित आहे. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग चांगली झाली. चेंडू शोधून फी केली जाईल तोपर्यंत एक धाव इथनं मिळते. भागीदारी बघा 59 धावांची नक्कीच आपल्याला भागीदारी पाहायला मिळते. सर्वाधिक मोठी ही भागीदारी आहे. पार्टनरशिप सर्वात मोठी योगेश आणि नितेश पाटील दोघांमध्ये. फुल टॉस आहे. फटका देखील चांगला आहे. हा देखील चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यावरती आक्रमण दोन्ही बाजूने आता मात्र सुरू झालाय. योगेशच्या बॅट मधून हा षटकार. हाय स्कोर झाला मात्र या स्पर्धेचा. सर्वाधिक धावा धावपालकावरती. फुल टॉस आहे पुन्हा एकदा. स्वारगला खेळ तिथे करा फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 1-2 का 4. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. धावसंख्या भरपूर वेगाने पुढे चालली. 69. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या विकेट साठी मोठी भागीदारी आहे. बॅक टू द बॉलर समोर खेळले दरम्यान मिळते एक सिंगल रन. 70 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक क्रमांक इथनं 4था देखील कंप्लीट झालाय. 4 ओव्हरचा खेळ संपल्या. 70 धावा सर्वाधिक धावा देखील आपल्याला धावपालकावरती पाहायला मिळते त्या स्पर्धेच्या. आणि 70 धावांची भागीदारी देखील पहिल्या विकेट साठी आपल्याला पाहायला मिळते. डीजे नक्कीच मनापासून आभार. असेच संगीताच्या दिवसामध्ये, कारण का आजचा 26/11 हा काळा दिवस. भारत देश मात्र हा दिवस कधीच विसरणार नाहीये. अंतिम षटकाला झाली सुरुवात. त्यावेळेचा हा फटका आहे चांगला आणि पहिलं अर्धशतक नितेश पाटीलच्या नावावरती नाही, योगेशने मारले हा फटका. हा षटकार संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीनं 76.
योगेश आहे स्ट्रायकिंग एंडला. आणि आता मात्र झालेत फलंदाज बाद. मात्र भरपूर मोठी भागीदारी आपल्याला पाहायला भेटली पहिल्या विकेटसाठी 76 आणि सर्वाधिक धावा देखील जरा जोरदार टाळ्या होत्या नक्कीच दोघांना खेळाडूंसाठी, कारण का सर्वाधिक धावांची बघतो आपण भागीदारी देखील. आणि या स्पर्धेचा जर विचार केला तर सर्वात मोठी धावसंख्या आहे या स्पर्धेची. सत्तावीस धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं योगेश पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल पवार. मिलिंदच्या दरम्यान आपण बघतो अंतिम षटक. कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल अज्जेगाव संघाचा या मॅच मध्ये. ज्या अनुषंगाने संघाची धावसंख्या आपल्याला स्कोर बोर्ड वरती एक मोठी धावसंख्या पाहायला मिळते. चांगली बॅटिंग. गती या दरम्यान कमी केली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आणि खेळाडू बाद. विकेट या दरम्यान सॅक्रिफाईस करावी लागते. विशालला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. लागणारा हा दुसरा धक्का निलज संघाला. बॅटिंग साठी आलेत. स्ट्रायकिंगला नितेश पाटील आहेत. दरम्यान अपील आपल्याला पाहायला मिळत आणि LBWच्या अजून एक विकेट देखील घेत असताना चांगली गोलंदाजी आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळते. मिलिंदने पुन्हा एकदा कमबॅक करून दिला आपल्या टीमला आणि नितेशला परतावा लागला. नितेशने मात्र चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. तब्बल 19 बॉल मध्ये 48 धावा त्यांनी नक्कीच या दरम्यान आपल्या टीमसाठी बनवल्या. गोलंदाजी केली. चांगली वापसी केली या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड 76. तर थांबली आहे धावसंख्या. त्याचं कारण गोलंदाजी चांगली आपल्याला पाहायला मिळते. सेकंड स्पेन मध्ये आपल्याला गोलंदाज मिलिंदचा हा डेट ओव्हरचा षटक आहे. आता मात्र दोन्ही नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सचिन ओव्हर द विकेट. या दरम्यानचा हा फटका हवेत आहे. मिसामिंग तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. मग चेंडू चुसून फेक केली जाईल तोपर्यंत या 2 धावा आहेत मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 78. चांगली धावसंख्या स्कोर बोर्ड वरती. सर्वात मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेतील. पहिलीच मॅच आहे आणि पहिल्या मॅच पासून नक्कीच आपल्याला आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग तर झाली आहे पहिल्या इनिंग मध्ये. अगोदरच गेले फलंदाज चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये.
चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला बघा. दोन्ही स्पेल या दरम्यान मिलिंदचे भरपूर चांगले होते. मिलिंदने पहिल्या स्पेलमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या आणि या देखील स्पेलमध्ये एकूण त्यांनी 8 धावा खर्च केल्या. म्हणजे ते दोन्ही षटक भरपूर चांगले आपल्याला पाहायला भेटले. एकूण षटक क्रमांक 5 देखील कंप्लीट झालाय. 79 अर्थात 79 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी अज्जेगाव टीमला. चला वाडेकर संघ आणि देवीचा पडा आपण आला असेल तर रिपोर्ट करायचं लगेचच. चला देवीच्या पडा टीमचे कॅप्टन तर उपस्थित आहेत. वाडेकर संघ आपण आला असेल तर रिपोर्ट करायचे. 79 टार्गेट आहे आणि बघूया मात्र 79 धावा इथं कंप्लीट केल्या जातील की त्यांना मात्र रोखलं जाईल. निलजे टीमच्या माध्यमातून ऐकूया आमच्या कमेंट्री बॉक्स मधून नितीन काळे यांचा आवाज. थँक्यू सो मच. राहुल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा गण्याला वंदन करून आपण पाहतायत. आज आपण पाहिलं तर 26/11 मुंबईवर दहशतवादी हल्ला आपण पाहिला आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर अनेक पोलीस अनेक नागरिक आपण गमावले आणि त्या सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर जनवणीचे संघाने 3 गडी बाद 78 धावा कुठल्यात या स्पर्धेतील सर्वाधिक धावा. कालच्या दिवसाचा आपण विचार केला तर या खेळपट्टीवर धावा येत नव्हत्या. एकही अर्धशतक आपण पाहिलं नाही, एकही मोठी धावसंख्या वैयक्तिक आपण पाहिली नाही. मात्र आज 48 धावा नितेश पाटीलने कुठल्यात आपण पाहिलं तर 3 विकेट हॅट्रिक मात्र कालच्या दिवसात आपण पाहिलं होतं. एक मेडन ओव्हर पाहिली. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. सर्व बाडेकर संघ आपण आला असेल तरी आणि देवीचा पाडा संघाचं कॅप्टन इथे आलेले आहेत. वाडेकर संघ आपण आला असाल, कोणी प्रतिनिधी आला असेल तर आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. संजय सावंत सरांना तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहतायत. संजय सावंत उर्फ लॅबो आणि दुसरे पंच आपण पाहिलं तर जैन सर. अनेक वर्ष खुल्या गटात आपण त्यांना पाहिलं. जैन सर सातत्याने पेंढारकरच्या मैदानात सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा खेळण्यासाठी येत असायचे. प्रीमियर कॉलनीची स्पर्धा आपण पाहायचो आणि जेव्हा जेव्हा खुल्या गटातनं स्पर्धा व्हायच्या
जैन सर यांचा एक संघ खुल्या गटातनं जरूर नेहमीच आपला परफॉर्मन्स देण्यासाठी यायचा आणि खूप चांगला खेळ त्यांनी नेहमीच दाखवल्याने आज मात्र त्यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. कालच्या दिवसात सुद्धा खूप चांगली भूमिका त्यांची राहिली. अमोल काळ सेकंडला 9 सेकंडला विनोद काळांनी पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज अजय पाटील येत आहेत. कॅप्टन अजय पाटील संघामध्ये नाही आहेत. सिनियर अजय पाटील पहिले षटक जरूर घेऊन येत आहेत. मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. संदेश आहेत. संदेशची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने खात उघडलं तर कारण 79 धावांचं लक्ष मात्र कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. आणि जर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदान जर तुम्ही खेळतायत तर कोणत्याही धावा सेफ सुद्धा नाहीयेत. चांगली बॅटिंग इथून करावी लागेल. पॉवर प्लेची जी 2 षटक आहेत त्या 2 षटकामध्ये 30-35 धावा जर आल्या तर नक्कीच या धावांचा पडला अजय संघ जरूर करू शकतो. अजय हा चेंडू उंच गेलाय. चेतन पाटील खूप वेगाने आलेत शॉर्ट स्क्वेअर लेग वरनं आणि पहिलं यश मिळालं गोलंदाज अजयला आणि फलंदाज विनोद कान मात्र शून्यावरती बाद. तर पहिला धक्का 1 या धावसंख्येने जोर लागला. आता मात्र सनी मोठे येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. 32 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळत आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला बाईक सुद्धा पाहायला मिळते. स्वर्गीय हरिचंद्र बंडू पाटील कोळेगाव. याच दरम्यान चेंडू भरपूर उंच गेलाय. संदेश आलेत मात्र त्यांच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पलीकडे लाईन होईल. अमोल काळांच्या बॅट मधून येणारा पहिला षटकार. पाटील कोळेगाव यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला या स्पर्धेसाठी उपलब्ध झाली. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष आपण पाहतोय विनोदजी रतन पाटील. आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार राजूदादा पाटील यांचा कटआउट आपल्याला पाहायला मिळतोय. काशीनाथदादा पाटील असतील, योगेश पाटील यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. एक षटकार जरूर आलाय. 7 धावा झाल्यात. लक्ष्य 79 धावांचं या मॅच मध्ये. वाडेकर संघाचा कुणी प्रतिनिधी आला असेल तर आपण संपर्क साधायचे. वाडेकर अजय हा चेंडू चांगला चेंडू होता. तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. संदेश बघा किती वेगाने येत आहेत. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण होते संदेशचं. 8 धावा धापळ कधी लागलेत. 8 धावा झालेत. लॉंगनला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशला तुम्ही पाहतायत. 2 चांगले क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सनी मोठे आता मात्र पहिल्यांदा सेकंडला येतोय. 8 धावा अजयने आतापर्यंत खर्च केले. ज्यावेळी निजे संघ बॅटिंग करत होता त्याने पहिल्या षटकात 17 धावा कुठल्या होत्या पॉवर प्लेच्या. इथे अपील केलं जाते फलंदाज सनीची खेळी समाप्त होईल. दुसरे यश मिळालंय गोलंदाज अजयला. संख्येवरती 2 धक्के लागलेत. विनोद काळन शून्यावरती बाद झाल्यानंतर मात्र सनी मुठे सुद्धा शून्यावरती बाद झालेत. नाहीतर यश आलेत 4थ्या क्रमांकावरती. काल पहिली मॅच आपण पाहिली तर नवापाडा संघाने 58 धावा केल्या होत्या. 59चं टार्गेट उत्तर शिव संघासमोर होतं.
मग ते धावांचा पाठलाग करता आला नाही, कधी सकाळचं सत्र होतं, मोठे फटके आले नाही. आता त्यानंतर धावा भरपूर वेळा चेस झाल्या. दातुली संघाने खूप चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त झाले आणि पहिल्या षटकात अजयने 2 धक्के देत असताना 8 धावा खर्च केल्यात. म्हणजे एक चांगली सुरुवात, कारण की लक्ष 79 धावांचं, म्हणजे आता 24 चेंडूमध्ये 71 धावा अजूनही करायच्यात या मॅच मध्ये. तर गेसर ट्रॉफीमध्ये सुद्धा निजे संघाने एक सामना जिंकला, सोनारपाडा संघाला पराभूत त्याने केलं. सुरुवात चांगली झाली होती उंबारली चषक मध्ये सुद्धा. पहिली मॅच जिंकत सीझनची सुरुवात चांगली केली होती. चला थोडीशी घाई करा निजे संघ. चला वाडेकर संघ आपला कोणी प्रतिनिधी आला असेल तर या. अतुल भोईर, सर्वेश, प्रणित, सिद्धू आला असेल तर या. कालच सूचना तुम्हाला केल्यात की लॉट्स प्रमाणे नक्कीच तुमचा तिसरा सामना मात्र थोडीशी ऍडजस्टमेंट मुळे आपण तो दुसरा सामना खेळतोय. नितेश पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 48 धावांची इनिंग त्याने पहिल्या सत्रात साकारली. तोच गोलंदाज. हा चेंडू आपण पाहतोय व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, एकदा वेगाने पूर्ण केले ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार जाईल, चौकार. बारा धावा. तर अतुल भोईर सुद्धा येत आहेत, जय जलेश्वर वाडेकर टीमचे कॅप्टन. दोन्ही कॅप्टन मात्र ते उपस्थित झालेत पुढच्या मॅच साठी. हा चेंडू पॉइंटच्या वरून खेळायचा होता, बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः कॅप्टन संतोष चेंडू मागे धावत आहेत आणि 2 धावा इथे मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते. 14 धावा धापलकोती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 14 धावा झाल्या. 14च्या 14 धावा या अमोल काळांच्या आहेत. म्हणजे यशला अजूनही खातं उघडायचे. 2 फलंदाज शून्यावरती बाद झालेत. नितेश, हा चेंडू तुम्ही पाहतायत, फटका चांगला आहे. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत, मात्र चेंडू सीमा पार जाईल, चौकार. कान चांगल्या खेळासाठी नेहमीच ते सांगले जातात. गोलंदाजी आज आपण पाहिली तर जरूर थोडीशी खराब झाली. 17 धाबा त्यांच्या षटकात आल्या. पॉवर प्लेच्या षटकात 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात, त्यामुळे थोडंसं दडपण जरूर असतं. मात्र त्यानंतर मिलिंद काळांनी खास करून खूप चांगली गोलंदाजी केली. 2 षटकात फक्त 17 धावा, 2 षटकात 34 धावा आल्या होत्या. हा चेंडू फुलटॉस होता. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. फेकी खूप चांगली येते, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये तो जय हनुमान निजे संघ. 20 धावा धापलकोती लागलेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना 20 धावा धापलकोती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 चेंडू मध्ये अजूनही 59 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. नितेश राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते सचिन पाटील आहेत तिथे. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. फिल्डिंग चांगली आपल्याला पाहायला मिळाली सचिनची, मात्र एकही धाव या चेंडूवरती आली नाही. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. 20 धावा धापलकोती लागलेत. नितेश रायटम ओव्हर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत, वेट अँड वॉच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतो. चेंडूला वेट केला, चेंडूला येऊन दिला आणि त्यानंतर मिडवेटच्या वरून हा ठोकलाय, षटकार.
केतनला यश मिळाले. केतन पाटील केतन गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडूची गती कमी केली होती. बॅकवर्ड स्क्वेअरिंगला मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे सचिन पाटील आहेत. डीप मध्ये एकच धाव मिळेल. केतनला माहिती आहे सिंगल डबल धावा जर गेल्या तर मॅच वरती दबाव निर्माण होईल. मोठ्या फटक्यापासून थांबवायचं हे त्याला माहिती आहे. 10 चेंडूचा खेळ केलाय. 27 धावांवरती वैयक्तिक खेळतोय अमोल खान. आता मिलिंद खान आपण पाहिलं तर 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलेत. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज केतन. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धाव मध्ये. ग्रामीण संघटनेच्या नियमानुसार आपण पाहिलं तर प्रत्येक टीमला आता जर्सी पदार्पण करावी लागते. त्यामुळे 2 जर्सी मध्ये आपण पाहतोय. जर्मन निर्जय संघाला आपण उंबारली चषक मध्ये वेगळ्या जर्सी मध्ये पाहिलं होतं. कमीत कमी तुम्हाला 2 जर्सी 2 ट्रॅक कंपल्सरी आता ठेवावे लागणार आहेत. कारण की एकाच सीझन मध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 45-50 स्पर्धा जरूर होतात. राम हा चेंडू उंच गेलाय. नितेश धावतायत. केतनही आलेत. आता दोन्ही खेळाडू थांबलेत. 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकेल. 30 धावा झाल्यात. टार्गेट आपण पाहिलं तर भरपूर मोठं 79 धावांचं. 30 धावा झालेत. निजे संघ आपण पाहिलं तर जवळजवळ 3री स्पर्धा खेळतात. उंबारली चषक, गेसर ट्रॉफी आणि त्यानंतर आता देसाई अध्यक्ष चषक 5वी स्पर्धा आहे. आज हे संघ पहिली स्पर्धा जरूर खेळतोय. केतन हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेट वरनं. क्षेत्ररक्षक बघा किती वेगाने येत आहेत. हेच वैशिष्ट्य आहे संदेशचं. फिल्डिंग त्याची खूप चांगली आहे. त्यामुळे तो 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करतो. त्यानंतर अतिशय उल्लेख करेल. अतिशय टीमचा एक अजून एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. पाण्याची व्यवस्था बघा तुम्हाला मैदानाच्या आतमध्येच आहे योगेश. त्यामुळे जलपान तुम्ही करू शकता. 3 षटकाचा खेळ संपला. धावा आम्हाला बिपिन माहिती देत आहेत. 31 आणि बिपिन आता 12 चेंडू मध्ये 48 धावांची गरज आहे. वडेकर संघ टॉस विन आहे पुढच्या मॅच मध्ये. पाहायला मिळते स्वर्गीय रणजित कृष्ण म्हात्रे स्टँड व स्वर्गीय विशाल पाटील स्टँड. त्यानंतर स्वर्गीय उमेश विष्णू भोईर स्टँड आणि स्वर्गीय रिची म्हात्रे स्टँड असे 2 स्टँड प्रेक्षकांसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वेगळा बदल आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्येच पाण्याची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. चेंडू सीमा पलीकडे लाईन होईल. षटकार. और देखा जापान
त्याने समीकरण बदलते. 11 चेंडूने आता 42 धावांची गरज आहे. विजय थोडासा दूर आहे, मात्र अशक्य नाहीये. याच मैदानामध्ये 11 चेंडूमध्ये 42 धावा सुद्धा होताना आम्ही पाहिल्या होत्या, ज्यावेळी 7 षटकार खाडीच्या फलंदाजाने ठोकले होते. अजून एक चांगला चेंडू होता, मात्र गती कमी केली होती. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा मिळतील अमोलला. तर चेंडू शिल्लक आहे 10 धावा करायचे 40. 14 चेंडू मध्ये 38 धावांची इनिंग इथे साकारली. पहिल्या इनिंग मध्ये 48 धावा आपण पाहिल्या वैयक्तिक, आता 38 पाहतोय. विभिन्न कालचा दिवस आपण पाहिला तर 20 पेक्षा जास्त धावा कोणत्याच फलंदाजाने कुठल्या नाही. गोलंदाजी चांगली होती कालच्या दिवसात आपण पाहिलं. आज मात्र या खेळपट्टी आपण पाहिलं थोडीशी टणक खेळपट्टी आहे, त्यामुळे धावा येत आहेत. वाईटचा इशारा येतोय. 40 धावा झाल्यात. अर्धलक्ष पार केलंय, अर्धलक्ष अजूनही पार करायचे. 39 अजूनही करायचे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 39 धावा. यश पाटीलच्या चौथ्या षटकात 27 धावा या मॅच मध्ये बिपिन आल्या होत्या. इथेही चौथं षटक मार्गस आहे. 2 चेंडूत 9 धावा आताही आल्यात. म्हणजे इथेही 20-25 धावा आल्या या षटकात, तर नक्कीच कलाटणी मिळू शकते मॅचला. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. टायमिंग बघा किती चांगला आहे. चेंडू सीमा पलीकडे लॅन होईल. षटकार. ते 30 धावांची गरज आहे. 9 चेंडू 33 धावा. शेवटच्या षटकात 20-22 धावा राहिल्या तर नक्कीच होऊही शकतात बिपिन. काय होतं, क्रिकेट असा खेळ आहे, अनिश्चितांचा खेळ मानला जातो आणि प्रयत्न सुरू आहेत खास करून अमोल काळांचे. 44 धावा त्यांनी वैयक्तिक कुठल्या त्या मॅच मध्ये. 9 चेंडू मध्ये आता 33 धावा करायचे त्या मॅच मध्ये बिपिन. आजचा दिवस आपण पाहिलं तर धावा येत आहेत, त्यामुळे पुढच्या मॅच मध्ये सुद्धा काय रणनीती असेल. जय जलेश्वर वाडेकर संघ जो टॉस विन आहे. सिद्धू पाटील यांचे आगमन आमच्या व्यासपीठावरती झालं. एक लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. फिरकीचा जादूगर. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये आणि 44 धावांची मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त झाली आहे ती अमोल काळांची. ते 48 धावा नितेशने कुठल्या तर या इनिंग मध्ये. अमोल काळाने वैयक्तिक 44 धावा कुठल्या. एकदा जोरदार टाळ्या होत्या अमोल काळांसाठी. सुरेख बॅटिंग केली या मॅच मध्ये. फाईट करणं गरजेचं आहे. क्रिकेट या खेळामध्ये बिपिन हारजीत होत असते, मात्र तुम्हाला फाईट करणं गरजेचं आहे आणि ती फाईट अमोल काळाने एकतर्फी केली आणि यश आता मात्र मिळालंय गोलंदाज चेतन पाटीलला. दर्शन काळाने देत आता मात्र 6व्या क्रमांकावरती. 8 चेंडू आणि 33 धावांची आता गरज आहे. स्ट्राईक एंडला मिलिंद काळन आहेत. चेतनला यश मिळालंय. कुठेतरी सुटकेचा सॉस मात्र सोडला असेल चेतन पाटीलने. ज्या पद्धतीने अमोल काळन बॅटिंग करत होते मैदानात. इथे मात्र योगेश मिस झाल्याने ते मात्र पंचांचा 22चा इशारा होते. सात चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 32 धावा. सेकंडला तर मात्र दर्शन येत आहे. चेतनचा या षटकातील शेवटचा चेंडू आहे. चांगला चेंडू होता. ब्लॉक होलचा वापर केला होता. एकदा वेगाने पूर्ण केली जाईल. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. नाही तर 6 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे.
केल्या होत्या, साई शेलारने आडोलीच्या स्पर्धेत केल्या होत्या, प्रशांत म्हात्रेने मेगा फायनल मध्ये शिडूनच्या स्पर्धेत केल्या होत्या. अशा याच मैदानात 7 चेंडू 42 धावा सुद्धा झाल्या होत्या. त्यामुळे बघायचं इथे आता 6 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. विजय गायकवाडने सुद्धा आपण पाहिलं तर दिवा चषक मध्ये तिसगाव संघाच्या 6 चेंडू मध्ये 30 धावा केल्या होत्या. 5 सलग षटकार ठोकले होते राहुल. म्हणजे बऱ्याच वेळा राहुल धावा झाल्यात असंच काही इथे पाहायला मिळेल का? मात्र केतन पाटील दुसऱ्या स्पेल मध्ये आलेत आणि पहिल्या चेंडूवरती केतनचं स्वागत षटकाराने झालंय. दर्शनच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. आता 25 धावांची गरज आहे. बिपिन आमचे ऑफिशियल स्कोरर बऱ्याच वेळा आमची इथे चर्चा करत होते की दर्शन सलामीला यायला हवं होते, मात्र टीम प्लॅनिंग थोडंसं वेगळं आहे. नेहमीच ते सलामीला येतात, मात्र बदल क्रिकेटमध्ये हवं असतं, त्यामुळे काहीतरी बदल केला असेल असं असेल. टीम प्लॅनिंग प्रत्येक टीमचं वेगळं असतं. 5 चेंडू 25 धावा. हा चेंडू व्यवस्थित आता बॅटच्या संपर्कात आला नाही आणि विशाल पवार जेल खाली येत आहेत. दर्शनची खेळी इथे समाप्त होईल. 4 चेंडूवर आता 25 धावांची गरज. कंपल्सरी धावा, 5 विकेट गेलेत. बिपिन आम्हाला माहिती आहे कंपल्सरी 4 चेंडू मध्ये 25 धावा करायच्या आहेत. तिथे 4 षटकार आले तरी मॅच निजे संघ आता जिंकेल. कुठेतरी सुटकेचा सॉस केतन पाटीलने सोडला असेल, कारण की या चेंडूवरती त्याला विकेट मिळाली. या चेंडूवरती षटकार दर्शनचा लागला असता अजूनही मजा आली असती मॅच मध्ये. इथे फटका चांगला आहे. चेंडू जाईल कॉमेंट्री बॉक्सच्या वरून सीमा पलीकडे षटकार. ते धावा सेफ नाहीयेत क्रिकेटमध्ये, कारण बिपिन ज्यावेळी ऑस्ट्रेलियाने 434 केल्या होत्या कोणी विचारही केला नव्हता. 3.5 तासात 438 झाल्या. T20 मध्ये 240 न्यूझीलंडने केल्या होत्या, त्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने केला होता. त्यामुळे अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. 3 चेंडू 19 धावा. इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आले आणि त्या मिलिन स्ट्राईक जरूर स्वतःकडे ठेवतात, कारण की आता 2 चेंडू 19 धावांची गरज आहे. जय जलेश्वर वाडेकर संघ टॉस विने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि देवीचा पाडा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. मोरेश्वर पाटील यांनी पुरस्कृत केलेला जय जलेश्वर वाडेकर संघ तुम्ही पाहू शकाल पुढच्या मॅच मध्ये. त्या संघाचे पुरस्कर्ते मोरेश्वर पाटील आहेत आणि त्यांना फाईट करेल देवीचा पाडा संघ. केतन इथे फलंदाज बाद आहे. शेवटचा चेंडू. काल राहुल 3 विकेट हॅट्रिक आपण पाहिल्या, 1 मिडन ओव्हर पाहिली. आज 2 मॅरेथॉन इनिंग पाहिल्या. अमोलकांचे 44, नितेशचे 48. नितेश पाटीलच ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. लाईनअप करायचे दोन्ही संघ. ग्रामीण संघटनेच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे, त्यामुळे तुम्हाला ग्रामीण संघटनेचे नियम फॉलो करायचे आहेत. कॅप ज्यावेळी तुम्ही डोक्यात पदार्पण करता त्यावेळी तुम्हाला ती सरळच घालायची, लक्षात घ्या. सर निजे संघ आपण लाईनअप करा. अजय लाईनअप करून आपल्याला मैदानाच्या बाहेर यायचे.